श्री हरिकृष्ण हाइट्स येथे अत्यंत व्याजबी दरात 25 अमेनिटीज आणि प्रशस्त पार्किंग सह 2 आणि 3 BHK रेडी पोझिशन फ्लॅट्स उपलब्ध। बुकिंग साठी संपर्क पार्श्वनाथ प्रोजेक्ट 9090787833। महानगरपालिका लवकर नाशिक महापालिकेच्या दारात आज महिलांचा संतप्त आक्रोश पाहायला मिळाला। डोक्यावर हंडे घेऊन शेकडो महिला थेट महापालिकेवर धडकल्या। गेल्या अनेक महिन्यांपासून सुरू असलेल्या पाणी टंचाई, रस्त्यांची दुर्दशा आणि नागरी समस्यांवर प्रशासनाचा ठोस उपाय नाही, याचा निषेध म्हणून महिलांनी हे आंदोलन केलं। नाशिक महापालिकेवर महिलांचा जोरदार धडक मोर्चा। डोक्यावर हांडे घेऊन महिलांनी थेट प्रशासनाचं लक्ष वेधलं। शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत असतानाच अनेक भागातील रस्त्यांची अवस्था ही अत्यंत बिकट आहे। या आंदोलनात सहभागी झालेल्या महिलांनी महापालिका आयुक्त तथा प्रशासकांना निवेदन देण्याची तयारी केली असून या प्रश्नांची तातडीनं सोडवणूक झाली नाही तर पुढील आंदोलन उग्र करण्याचा इशाराही त्यांनी दिलाय। या आंदोलनाला स्थानिक नेत्यांचाही पाठिंबा मिळाल्याचं पाहायला मिळालं। माजी नगरसेवक राहुल दिवे स्वतः या महिलांसोबत आंदोलनात सहभागी झाले आणि प्रशासनाच्या भूमिकेवर सवाल उपस्थित केले। 16 टाकळी गाव, समतानगर या संपूर्ण भागातील माझ्या माता भगिनी आणि माझे तरुण कार्यकर्ते आलेले आहेत। आपण सगळे बघत असाल का पाण्यासाठी नाशिक शहरामध्ये आम्ही राहतो, परंतु पाण्यासाठी वणवण करावं लागत आहे अशी परिस्थिती आमच्यावर निर्माण झालेली आहे। रस्त्यांमध्ये खड्डे आहे का खड्ड्यात रस्ते आहे अशी भयानक परिस्थिती। आम्ही कुठेतरी एखाद्या खेड्यागावात राहतो काय, दुर्लक्षित अशा ठिकाणी राहतो की काय अशी आम्हाला भावना होत आहे। आज एकीकडे नाशिक महानगरपालिका म्हणते का आपल्याकडे मुबलक पाऊस झाला, मुबलक साठा आहे, धरणामध्ये खूप पाणी आहे। आम्ही जायकवाडीच्या धरणाला पाणी द्यायला निघालो, 2-2, 3-3 रोटेशन आम्ही सोडत आहोत, परंतु आज आमच्या प्रभागामध्ये पिण्यासाठी पाण्यासाठी वणवण करावं लागत आहे। बोरिंगा बंद केलेल्या आहे, विहिरीचं पाणी पिता येत नाहीये आणि असं असताना प्रशासनाला वारंवार सांगून त्या जलशुद्धी केंद्रावरून पाणी टाक्यांमध्ये सोडला जात नाही आणि आमच्या भागामध्ये पाणी येत नाही। आज अक्षरशः लोकांना प्यायला पाणी नाही, वापरायला सोडून द्या। ज्या सिंहस्थ कुंभमेळा नाशिक मध्ये भरणार आहे, ज्या सिंहस्थासाठी हे मोठे मोठे मिलावत आहेत आणि त्या सिंहस्थाच्या तीरावर आम्ही राहणारे लोक आहोत। गोदावरी आणि नासडी संगमाच्या नदीवर आम्ही राहणारी लोक आहोत आणि आम्हाला बघतो का नदीला पाणी सोडलेलं आहे परंतु टाक्यांमध्ये पाणी नाहीये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आज खड्डे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये झालेले आहे की अशी भावना होती आहे की आम्ही उत्तर प्रदेशच्या किंवा अप्रगत एखाद्या राज्याच्या ठिकाणी राहतो का काय। आज इतके भयानक खड्ड्यांमुळे आज 7 ते 8 निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे। महिलांचा संघर्ष आणि प्रशासनावरील रोष या आंदोलनातून स्पष्ट जाणवतो। आता यानंतर महापालिका प्रशासन नेमकी काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी वैभव घुगे, नाशिक।